अहिल्यानगरातल्या लोणी बुद्रुक इथं आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा झाली। देशातल्या 2,86,000 ग्रामपंचायतींमध्ये याचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं। यावेळी शिवराज सिंग चौहान यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून नव्या विकसित भारत जी रामजी कायद्याबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली। जुन्या रोजगार हमी योजनेतल्या त्रुटी दूर करून नव्या विकसित भारत जी रामजी योजनेअंतर्गत आता प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला 100 दिवसांऐवजी 125 दिवसांच्या रोजगाराची हमी दिली आहे। काम केल्यानंतर 15 दिवसांच्या आत मजुरीची रक्कम थेट बँक खात्यात जमा होईल। अन्यथा विलंब झाल्यास मजुरांना व्याजासह रक्कम देण्याची कायदेशीर तरतूद या योजनेत केल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी यावेळी दिली। मनरेगाच्या 88,000 कोटींच्या तुलनेत यावर्षी 1,51,282 कोटी रुपयांची विक्रमी तरतूद आता नव्या योजनेत केली आहे। पुढील 5 वर्षात या योजनेवर 8 लाख कोटी रुपये खर्च होणं अपेक्षित असून निधीचा प्रामाणिक वापर झाल्यास एका ग्रामपंचायतीला सुमारे 3 कोटी रुपयांचा विकास निधी मिळू शकतो असं त्यांनी सांगितलं। विकसित भारत जी राम जी योजना पिछले साल बजट था 88,000 करोड़ 88,000 करोड़। जब यूपीए की सरकार थी तब पैसा कम खर्च हुआ। कोविड के समय माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने 1,11,000 करोड़ रुपया तक खर्च इस योजना में किए। इतना पैसा लग रहा है तो उस पैसे का गांव के विकास में कोई योगदान होना चाहिए कि नहीं होना चाहिए। मैं जोर दे के सारे देश से कहना चाहूंगा, मजदूरों का अधिकार इसमें सुरक्षित किया गया। रोजगार का वो मांगेंगे तो रोजगार देंगे, लेकिन पहले 100 दिन देते थे, अब इसमें 125 दिन रोजगार की गारंटी परिवार को। गावाच्या विकासाचे निर्णय आता दिल्ली किंवा मुंबईतून न होता थेट ग्रामसभेच्या माध्यमातून गावकऱ्यांनीच घ्यायचे आहेत असं ते म्हणाले। या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।